नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल। मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज निखिल घरी आहे कारण मला एक ब्रँड शूट आहे ज्याच्यात मला त्याची हेल्प हवी आहे आणि माझं फास्टिंग चालू आहे, तुम्हाला माहिती आहे। लुक ॲट माय नवरा। आतापर्यंत तुम्हालाही कळलं असेल की निखिलचं मिसळ प्रेम किती आहे, स्पेशली भाडाईतवर। पुण्यात भाडाईत आणि काटाकीर, पण मला त्यातल्या त्यात भाडाईची मिसळ यासाठी आवडते कारण त्याच्यासोबत लाडू मिळतो। जसं की हा शेंगदाण्याचा लाडू जो मी आत्ता नाही खाणार आहे, डेफिनेटली मी जेव्हा माझा फास्ट ब्रेक करेल तेव्हा खाणार आहे, बट आय एम हॅपी जे काही आहे ते। अजून आम्हाला ॲक्च्युली आता घराच्या इथे जायचं होतं आमचं बघायला, पण एक काम आलं आहे त्याच्यामुळे ते करू आणि वेळ मिळाला तर घराकडे जाऊ। एल्स मी माझा ज्वेलरी कलेक्शनचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करेल आणि मी जिथे शूट करायला चालली आहे ते पण तुम्हाला दाखवेल। तर असा गोडसा लुक करून मी चालली एका ब्रँड शूटला। ट्रेडिशनल थीम आहे, कालच ठरलंय अचानक भयानक, सो आम्ही चाललोय। आणि इकडे हे बघा मॅडम पण तशाच तयार झालेल्या आहेत आणि जो लाडू मी तुम्हाला सकाळी दाखवला ना की माझ्यासाठी ठेवला आहे त्याच्यावर यांनी कब्जा केलाय। हाय कर सखी। काय खातोय तू? हे काय खातोय? मला दे ना। अगं बाई दिला ग मला, इतकं गोड आहे माझं बाबू, खातू ना खातू। तिचं खूप जास्त नाही आवरलंय, ती झोपेत न उठली तसंच मी तिला घेऊन चालली कारण आमचा जो टाइम आहे तो आता झालेला आहे, त्यामुळे तिला फक्त ड्रेस घातलाय मी। आणि असे पण मी तिला खूप त्रास देत नाही माझ्या शूटच्या वेळेस, ती जशी असेल तशी। आणि माझी बाबू इतकं गोड दिसतं। आणि आम्ही पुन्हा बॅक सीटवर आलोय, पापाला मस्त मोकळीक भेटलीये पुढे। सखू कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय सांग की, कुठे चाललोय? आणि ही गाडी कोणाची आहे? नाही ग शकीची। कोणाची गाडी? शकीची ना। पहिल्यांदा पप्पाची बोलली, आय थिंक ब्लॉग सुरू आहे म्हणून, नाही तर ती शकीची आहे, शकीची। असो तर स्टे ट्यून। तर माझं शूट झालंय आणि आम्ही तिथून निघालो। तर आम्ही ते कोथरूडच्या इथे थांबलो होतो, तिथे गणपती बाप्पाची मूर्ती होती आणि सखी पुढे होती बरं का सीटवरती, मागे पुढे खेळत होती आणि तिला दिसला बाप्पा। हाय बाप्पा चल ना घरी। आम्हाला 2 मिनिटात झालं की अरे सखी कुठे गेला बाप्पा? गाई त्याला म्हणते इथे बस, म्हणजे पुढच्या सीटवर इथे बस, चल ना घरी। म्हणजे आम्हाला आठवलं की बाप्पा आपल्या घरून गेलाय। बाप्पा हाय कसं कसं कळतं? बाप्पा कोणाचा आहे? मम्माचा आहे बाप्पा? नाही का मम्माचा आहे? छकीचा आहे, छकीचा। बाप्पा आला का तुझ्या सोबत? आला का बाप्पा? नाही तो मम्माकडे आहे, त्याच्या कोणाकडे आहे? मम्मा। आमचं सगळं लक्ष बाप्पाकडेच की बाप्पा काबार सोबत नेल काय? रिक्षा। आणि सखीने पण शूटला काही एवढा त्रास नाही दिलाय, बट हे जे बाप्पाचं होतं ना हे इतकं गोड होतं काय ना जायचं परत आता पुढे। कट टू डे 2। तर मी काल शूट केला होता ज्वेलरीचा ब्लॉग, जेव्हा मी तुम्हाला बोलली तेव्हाच, बट तेव्हा ती नीट दिसत नव्हती आणि मला मागच्या वेळेस पण रिव्ह्यू आले होते जेव्हा मी कपड्यांचे व्हिडिओ शूट केले होते की नीट दाखवत नाहीस तू, म्हणून मी पुन्हा रिशूट करते। तर मी काढून ठेवलाय बऱ्यापैकी, तुम्हाला दाखवते पटपट। तर सगळ्यात आधी सुरू करते मी। हा जो हार आत्ता घातलेला होता हरतालिकेच्या दिवशी, अशी छानशी डिझाईन आहे याची, हा असा काहीसा दिसतो। तर आणि याचे असे छान कानातले आहेत। तर हा मी नाशिकला घेतला होता आदित्यमधून, त्याच टाईप मी अजून एक मोठा घेतलेला आहे, माझ्या पुतणीच्या लग्नाच्या वेळेस घेतला होता मी हा वाला। याच्याबद्दल पण मला खूप जणांनी लिंक विचारली होती। हा मी आय थिंक पाडव्याच्या दिवशी का कधीतरी घातलेला होता। तसा साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये आहे, असं जसं पेंडंट आहे। आणि हा जेव्हा आपण असा हार घालतो ना तेव्हा असं मोठं काही घालायची गरज पडत, म्हणजे गंठण वगैरे नाही, फक्त वरती छोटी चेन आणि ते हार असं घालू शकते। त्याचे हे असे कानातले आहेत, यांचे फोटो असतील तर मी साईडला शेअर करते। सोबतच आता गणपतीत मी एक हार घातला होता ज्याच्याबद्दल पण मला खूप जणांनी विचारलं होतं, हा वाला। या प्रकारे इथपर्यंत येतो तो आणि खूप सुरेख दिसतो, म्हणजे मला याच्यात अजून जरी कलर्स वगैरे मिळाले तर मी नक्की घेईल। या टाईपचा हार आहे तो, हे बघा। आणि याचे कानातले पण खूप छोटे आणि मस्त आहेत, असे सुंदर सुंदर। मी खूप पटपट दाखवते कारण हे कलेक्शन मी आधी दाखवलंय, जे नाही दाखवलंय ते मी परत दाखवते। हा पण एक छान हार आहे जो मी अजून यूजच नाही केलाय। अच्छा याची प्राइस माहिती मला, हा 1600ला घेतलाय मी। तर असा काहीचा नेकलेस आहे मस्त, हा गळ्याला असा छान फिट होतो
आणि मला आवडतात असे घालायला. याचे कानातले पण खूप सुंदर आहे, हे बघा. आणि जनरली हा कलर बऱ्याच याच्यावर जातो, साड्यांवर जातो, त्याच्यामुळे यातला अजून एक मी घेतला आहे. हा पण मी अजून असा वेअर नाही केलेला आहे, बट सुरेख आहे. म्हणजे जेव्हा घेतलाय तेव्हाच घालून बघितला होता. हे बघा, या टाईप आहे. हे त्याचं पेंडंट आहे. हे आता गोळा झालाय कारण मी त्यातून काढलंच नाही. ओके, हे असं आहे. आणि हा मी 1500ला घेतला होता. जे मी वेअरच नाही केले त्यांचे प्राइजेस आहेत अजून. आणि याचे कानातले खूप सुरेख आहे बघा. तर हे आहे अजून एक. आमच्याकडे याला पोत म्हणतात, बऱ्याच ठिकाणी गंठण वगैरे म्हणतात. तर हे एक मी घेतलं होतं, खूप सुरेख दिसतं. आणि हे 36 इंची. मला असे लांबवाले जे आहेत ना काळ्या मण्यांमध्ये ते खूप आवडतात. याचे कानातले पण खूप सुरेख आहेत. आणि यात अजूनही कलर आहेत आणि ते मी आता घेणार आहे, कारण ते मी जेव्हा घेतलं तेव्हा मला वाटलं नव्हतं, बट ते खूप छान दिसतं. दोघांचा कॉम्बो प्लेन साडीवर किंवा डिझायनर साडीवर कशावरही घालू शकतो. तरी मी असं सगळं छान पॅक करून ठेवते. देन मला मोत्यांच्या दागिन्यांची पण खूप आवड आहे. हे बघा, माझ्याकडे मोत्याचे पण बरेच दागिने, पण इथे आता हा एकच आहे. तर मला याचं एक मराठी दागिना आहे, माहीत नाही मला याचं एक्झॅक्ट नाव नाही आठवते, मला चुकीचं नाव नाही घ्यायचं आहे, बट खूप सुरेख दिसतो. जेव्हा इथे घालते तेव्हा असं पूर्ण भरगच्च मान दिसते. आणि मोत्याचं आधी एवढं माहीत नव्हतं, बट माझ्या आजीन ते नेपाळला गेले होते जेव्हा काहीतरी ते 2 धामला का 4 धामला, तेव्हा तिथून त्यांनी मोती आणले होते. त्याच्यानंतर आईने त्याचे दागिने करून घेतले होते. ते इतके सुरेख दिसतात, इतके टिकले की त्याच्यानंतर आम्ही मोत्याचे पण दागिने घ्यायला लागलो. आणि आता माझ्यापेक्षा आईकडे जास्त कलेक्शन आहे, पण मस्त दिसतात ही दागिने. जसे माझ्याकडे मोत्याचे दागिने आहेत ना, तसे मी सखीसाठी पण छोटे करून घेतले तिच्या मापाचे. नाशिकला सराफ बाजारात सर्रास करून मिळतात. हे बघा, एकदम छोटं छोटं सहारे. हे ओरिजिनल मोत्याचं मी तिच्यासाठी करून घेतलेलं आहे. सॉरी, आता ते दिसताना असं दिसतंय, तरी मी ट्राय करते तुम्हाला छान नीट दाखवायचं. तर हे एक असं आणि एक लॉंगवाला, हे मी तिच्या मापात करून घेतलेले आहेत. सुरेख दिसतात तिला, कारण ना तिच्या दीदीचं जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा मला तिला नऊवार घालायची होती. माझं असं होतं की मला तिला बजबज किंवा माझं नाही घालायचे ओघळ, तर मला तिच्या मापाचेच तिला दागिने घालायचे, जे वाटले पाहिजे की हां सखीचेच आहेत. तर हे पण एक तिच्याच मापाचे करून घेतलेलं आहे. हे मलाही घालता येईल, मला वरपर्यंत येतं. तिला बरोबर मोत्याचा हा डबलचा सेट होतो. आणि सोबतच ना मी तिच्यासाठी बाकी पण साधे दागिने आहेत जे स्ट्रीट साईडला मिळतात, ते पण मी तिच्या मापाचे करून घेतलेले आहेत. हे वाला, हे एक आहे. आणि एक तर तो लक्ष्मी हार आहे जो तिला इतका गोड दिसतो, हा वाला. हे बघा, येस, हे बघा असा वाला आहे. पुन्हा तिच्या बर्थडेच्या वेळेस मी तिला हा एक मोत्याचा हार घातलेला होता त्या ड्रेसवर. तो पण अगदी छोटा, तुम्हाला बसत नाही, मोत्याचा तिच्यासाठी तिच्याच मापाचा बनवून घेतलेला होता. आणि एक अजून लॉंगवाला पण हार आहे. आता हे तिला एकत्र कधी घालेल माहीत नाही. आता गणपतीच्या वेळेस मी तिला याच्यात 1-2 दागिने घातलेले होते, पण छान वाटतं. हे मात्र मला काही छोटं करून मिळालं नाही, पण मी घेऊन ठेवलंय. याला गाठ मारून हे छोटं होतं, हे असं काहीतरी आहे, पण याला काही ऑप्शन नव्हता छोटं करायचा, तर मी तिला असं गाठ मारून वगैरे घालते, बट छान दिसतं. सखीचे पण सगळे दागिने मी असे छोटे छोटे झिपलॉकचे ते पॅक करून ठेवलेले आहेत. इवन तिच्या बांगड्या वगैरे पण आणि मोत्याचे असे, त्याच्यामुळे ते छान टिकतात. आणि बांगड्यांचे पण असे सेट करून ठेवलेले आहेत. तिच्याकडे खूप बांगड्या आहेत, हे बघा, हे असे, त्याच्यामुळे मग ते सापडायला पण सोपं पडतं, मिक्स पण होत नाही आणि ते जास्त काळ टिकून पण राहतात. ती अगदी छोटी होती ना तेव्हा तिच्या मावशी आजीने तिला, सखी 3-1 महिन्याची असेल का रे, ज्योती मावशींनी बांगड्या आणल्या होत्या तेव्हा तिला सगळ्या कलरच्या बांगड्या आणल्या होत्या. एवढ्या छोट्या छोट्या, मला तसं झालं होतं की मलाच विशेष वाटलं होतं की एवढ्या छोट्या बांगड्या त्यांना मिळाल्या कुठे, तर तिच्याकडे त्या पण खूप बांगड्या आहेत. पुन्हा आम्ही तुळजापूरला गेलो होतो तेव्हा पण तिला खूप गोड गोड बांगड्या आणल्या होत्या. आणि हे पण आहे. तर लेकीकडे पण बरेच कलेक्शन आहे. पुढचं बाळ कोणतं येईल माहीत नाही आमच्या ग्रुपमध्ये किंवा घरामध्ये, बट त्याला पण बऱ्यापैकी माल माझ्याकडे तयार आहे. आधी जे दाखवलं ते जरा सोबर कलेक्शन होतं, आता दाखवते ते जरा गॉडी गॉडीवालं आहे. तर हे बघा, हा एक चोकर आहे जो मी स्ट्रीट साईडला घेतलेला होता. खूप सुरेख दिसतो घातल्यावर. याचे झुमके पण खूप छान आहे, असे वाले. ते काय मी ओपन करून दाखवत नाही, कारण झुमके ऑलमोस्ट सगळे सेमच असतात. नंतर हा एक आहे जो मी मिंत्रा किंवा ॲमेझॉन असं काहीतरी घेतलेलं होतं, तुम्हाला पण बरेच सजेशनला येत असेल. मस्त दिसतो हा, असा प्लेन साडीवर वगैरे, मोस्टली मरून किंवा लव्हेंडर साडीवर खूप छान जातो. त्याचे जे कानातले आहेत ना ते पण खूप नाजूक आहेत, या टाईप.
तर मस्त दिसतो हा पण एक. अजून एक हार आहे जो मी ऑनलाईनच घेतलेला आहे. येस, जो खूप वेळेस घालणं नाही झाला आहे माझा. असं मोठ्या टाईप आहे. याच्या लिंक जर सापडला तर मी खाली देईल, कारण की मीच 3-4 वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि याचे झुमके खूप छान आहे. नवरात्रात वगैरे घालायला तर खूपच मस्त आहेत. आणि हा माझ्यापेक्षा बाकीच्यांनी जास्त वेळेस घातला आहे. हा एक आहे खूपच असा कुंदनचा एकमेव हार आहे माझ्याकडे, जो मी दादाच्या लग्नात घेतला होता. माझी साडी अशी होती, हा वाला. खूप जास्त नाही घातला मी तो. त्याच्यावर बिंदी आणि झुमके पण आहे. तर हा पण एक मस्त हार आहे. देन जे आपले टिपिकल असतात, जे आपल्याला पारंपरिक साड्यांवर लागतात, हे सगळे 100-150-200च्या रेंजमध्ये आहेत, जे मी स्ट्रीट साईडवरनंच घेतलेले आहेत. हा पण एक आहे. हे छान दिसतात चोकर असे घालायला कधीतरी. खूप नाही घातले जात, बट जेव्हा घालते तेव्हा छान वाटतं. ओके, हा माझा एंगेजमेंटचा हार आहे. हा मी काहीतरी 1400-1700ला घेतलेला होता. ॲज इट इज आहे, त्याची पॉलिशला काहीच झालेलं नाही आहे. याचे पण झुमके असेच आहेत, म्हणजे मी झुमके प्रत्येकाचे काढून नाही दाखवत आहे. हे अशा काइंड ऑफ झुमके आहेत. तर मी झुमके छोट्या ह्याच्यात ठेवते, मोठ्या ह्याच्यात हार ठेवते, दोघांचा कॉम्बो ठेवते, म्हणजे मला पण सापडायला सोपं जातं. आणि येस, माझी मिशूशी ओळख ह्या हारामुळे झाली होती. मला तोपर्यंत मिशूवर एवढा भरोसाच नव्हता. जेव्हा एकदम नवीन मिशू सुरू झालं होतं तेव्हा मला हा स्वस्तात मिळाला होता, म्हणून मी मिशूवरनं मागवला होता. येईपर्यंत मला गॅरंटी नव्हती की तो येईल, बट तो छान आला आहे. तो असा नाही खूप घातला नाही गेला आहे, कारण तो खूप असा बटबटीत आहे, बट एक कलेक्शनमध्ये आहे माझ्या. छान दिसतो कधीतरी घालायला. याचे कानातले पण खूप सुरेख आहेत. आणि तर हे सगळे कलेक्शन पण हे असे झिपलॉकच्या बॅगमध्ये आणि आतमध्ये छोट्या बॅगमध्ये झुमके असं करून, आणि हा एक माझा डबा आहे, त्याच्यात असतात. असेच वेगवेगळ्या प्रकारच्या डब्यांमध्ये मी ठेवलेले आहे, म्हणजे सापडायला पण इझी पडतं आणि छानही वाटतं असं वालं. ही पण आता मी जी दाखवते ती टोटल स्ट्रीट साईडवाली ज्वेलरी आहे, तर मी ओपन करून नाही दाखवत. हे बघा, हा असा काहीचा हार आहे. हा मला काहीतरी 60 का 100च्याच रेंजमध्ये मिळाला होता, एक्झॅक्ट मला आठवत नाही. त्याचे कानातले खूप सुंदर आहेत, म्हणून मी हा घेतला होता. यात मी ब्लॅक, ग्रीन आणि हा कलर घेतलेला होता, कारण म्हटलं कधीतरी वेळेवर, आणि मी खूप आधी घेतलेले आहेत, बट ते सांभाळून ठेवलेत, त्याच्यामुळे ते अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. परत मागे हे मिशूवरच बघितलेलं होतं मी, तुम्ही पण बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी. एक सिंगल पेंडंटवाला, हे बघा, पेंडंट नाही म्हणता येणार, या काइंड ऑफ. तर छान दिसतो कधीतरी घालायला, नाजूक असा, जेव्हा डिझायनर साड्या घालतो. तर याच्यात पण मी हा ग्रीन आणि ब्लॅक असे 3 कलर घेतलेले होते, आणि मला वाटलं होतं टिकणार नाही, बट ते बऱ्यापैकी चांगले आहेत, अर्थात घातले पण जात नाही खूप जास्त. ओके, हा पण एक छान आहे. खूप घातला नाही गेला आहे माझ्यावर, पण म्हणजे खूप नाही घातला मी, बट अशा डिझायनर साड्यांवर ग्रीन कलरचे मोती जातात. तर हा पण, आणि हा पण खूप स्वस्तात घेतलेला आहे मी, बट मला या सगळ्यांची लिंक सापडेल की नाही माहीत नाही. हे 4-5 जे आहेत ते मी ऑनलाईन घेतलेत, बट मी स्वतः सजेस्ट करेल की जर तुम्ही हे साधे घेतले ऑनलाईन तर ठीक आहे, बट तुम्हाला जर चांगली ज्वेलरी घ्यायची असेल तर मेक शुअर करा की तुम्ही ती शॉपमध्ये जाऊन घ्याल, कारण तुम्हाला व्हरायटी पण खूप चांगली मिळते आणि ऑप्शन्स पण खूप असतात. आणि ओके, याचा पण हा एक वेगळा डबा आहे. देन माझ्या लग्नाच्या मुंडावळ्या, त्या पण मी लग्न झाल्यापासून याच्यात जपून ठेवल्या आहेत. माझ्या हळदीच्या दिवशी रात्री घालतात त्या पण आहे, आणि लग्नाच्या दिवशीच्या पण आहे. आणि अजून एक एक्स्ट्रा पेअर पण होती जी मी संध्याकाळी चेंज केली होती, तर ते पण आहे. देन हे आहे सिल्वरवालं कलेक्शन, जे मोस्टली नवरात्रीत यूज करतो आपण. ओके, तर जेव्हा नवीन ऑक्साईड ज्वेलरी सुरू झाली होती तेव्हा मी हा एक हार घेतला होता. खूप सुरेख दिसतो. हा मी काहीतरी 1400 का 1700च्या रेंजमध्ये घेतला होता. याच्यात कानातली आणि इथली मुरणी पण आहे, खूप छान दिसतो. आणि माझ्याकडे ऑक्साईडमधला हा एकच हार आहे जो चांगल्यातला आहे. बाकी मी सगळे स्ट्रीट साईड घेतलेले आहेत, जसं की ही पोत मंगळसूत्र तुम्ही जे म्हणायचं ते म्हणू शकता. तर हे मी तुळशीबागेतून घेतलेलं होतं, आई, मी आणि मावशी. देन हा पण एक छोटासा चोकर आहे, गोल्डन आणि सिल्वर मी सोबतच घेतलेले होते. हा खूप घालण्यात नाही आला आहे, बट हे सगळे रिजनेबल, जे आपण स्वस्त आणि टिकाऊ असं म्हणू शकतो त्या टाईपमधले. हे पण तुळशीबागेत अगदीच नवीन आलेले होते, तेव्हा मी घेतले होते. सॉरी, वेळ होतोय. या टाईपमध्ये ते, जे आय थिंक सखीच घालेल नंतर, मी तर नाही घालणार आहे आत्ता. हा एक गोड आहे जो मी घातलेला आहे 1-2 वेळेस, छानही दिसतो, बट खूप जास्त यूज नाही होत. याचे कानातले माझ्याकडनं हरवलेले आहेत दोघांचे पण,
पण हार आहेत ते जपलेले आहेत, तर ते आहेत. आणि सिल्वरमध्ये खूप जास्त असं काही नाही आहे. हा एक गोडवाला आहे जो नवरात्रीत घालता येईल, जो मी मुंबईवरनं घेतला होता, या टाईप. आणि अजून आहे ते पण दाखवतो. आणि आता झुमके आहेत माझ्याकडे सिल्वरमध्ये, त्या काइंड ऑफच. आणि साधे झुमके पण आहेत. आणि जे काही थोडंफार राहिलं आहे ते पण दाखवून देते. त्या झुमक्याच्या माझ्या पॉलिथिन पण आहे, ज्याच्यात मी पॅक करून ठेवते कानातले, ज्याने ते बऱ्याच काळ छान टिकतात. ओ गो बाई, आता सखी पण आली माझ्या मदतीला. तर हे नवरात्रात घालतो त्या टाईप आहे, मोठे मोठे. आणि हे सगळे साधे कानातले जे आपण रोडवरनं वगैरे घेतो ना, त्या काइंड ऑफ कानातले. आणि छान राहतात ते पण. हे बघा, हे किती दिवस राहतील माहीत नाही, तसं की मोठी मोठी होत चालली आहे. पण माझं हे जे कलेक्शन आहे, जसं साड्यांचा माझा वारसा जाईल ना माझ्या लेकींकडे, तसं माझ्या गौरी आणि सखीकडे हे सगळं सुद्धा राहील, की चला मम्माचं आहे हे, मम्माचं आहे हे. कारण मी माझ्या मावशीच्या अशा खूप गोष्टी यूज केल्या. तिचं पार्लर होतं आणि ती लहान, म्हणजे ती माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनीच मोठी. सो तिच्या माझ्या गोष्टी खूप इकडे तिकडे होत असतात अजूनही. हे बघा, हा पण एक हार आहे, याचे मधले आरसे सगळे पडून गेलेले आहेत, बट तो असाही छान दिसतो म्हणून मी तो सांभाळला आहे. आमच्या सखीच्या गप्पा पण सुरू झालेल्या आहे. हा तर मी सांगत होती की जसं माझ्याकडे खजाना आहे तसंच माझ्या मावशीकडे पण आहे. आणि आमच्या दोघींची खूप देवाणघेवाण चालते, कारण आम्हाला दोघींना पण खूप आवडतात असं काही काही घ्यायला आणि घालायला. आई वहिनी तेवढा इंटरेस्टेड नाही आहे, त्यांच्यासाठी मलाच घ्यावं लागतं, बट मावशी आणि मी आहे. हा एक झुमका आहे आणि याच्यातला सेम एक रेड कलर पण आहे. आणि हे तर आय थिंक माझे काही काही कॉलेजच्या वेळेसचे पण झुमके आहेत. हे बघा, त्यातला हा एक रेड आहे. आणि हे तर माझ्या लग्नाच्या आधीच आहे, म्हणजे कॉलेजच्या वेळेसचेच आहे. बी तुम्हाला बोलू दे ना, मी मागे एक व्हिडिओ पण टाकला होता माझ्या लग्नाच्या आधीचा, तेव्हा पण हे घातलेले आहेत. तर असे छान ठेवले की ते छान टिकतात. आता रेग्युलर यूजचे जे झुमके आहेत ना ते दाखवते. तर असे खूप जास्त नाही आहेत इथे, जेवढे आहेत तेवढे दाखवते. हे मी रिसेंटलीच परचेस केलं होतं गोल्डरमध्ये, जे मोस्टली बऱ्याच साड्यांवर छान जातात. तर हे घेतलेले आहेत मी. परत काल का परवाच मी काल हे नव्हते घातलेले. हे ब्लॅकमध्ये खूप सुंदर दिसतात, खूप सुंदर दिसतात. आणि यातलं एक पण असं वजनाला जड नाही आहे. हे खूप हलक्यामध्ये घेतलेले आहेत. आता मी जो लेन्स कार्डचं शूट केलं ना, तेव्हा मला बऱ्याच जणांनी लिंक मागितली, तर हा आहे तो. आणि हे मी FC रोडवरनं घेतलेले होते. झुमके तो बहुत है भाई अपने पास, इधर जितने उतने दिखाती. देन हा एक ग्रीन कलरचा आहे माझ्याकडे. काय तर माझ्याकडे खूप साऱ्या डिझायनर साड्या नाही आहे, 1-2च आहेत. त्याच्यावर हे ग्रीन कलरचे कानातले जातात, तर थोडे गॉडी गॉडी टाईप आहेत, पण घातल्यावर छान दिसतात. तसं की नाही शूट करू देते जास्त, त्याच्यामुळे पटपट पटपट दाखवते. तसेच आहेत ब्लॅक टाईपमध्ये. मला या काइंड ऑफ झुमके खूप आवडतात, मोठेवाले घातल्यावर खूप छान दिसतात. आणि ऑक्साईडवाले तर ते तर कमाल दिसतात. हे कानातलं मी याच्यातनं घेतलेलं होतं कोल्हापूरवरून, ते 100ला मिळालं. त्याचा मला खूप आनंद होता, कारण असं सेम मी तुळशीबागेत 250ला बघितलेलं होतं. त्यामुळे तो आनंद काहीतरी वेगळाच असतो स्वस्त मिळाल्याचा. जेव्हा नागिन सिरियल सुरू झालेली ती नवीन मोनी रॉयची, तेव्हा ती घालायची या काइंड ऑफ कानातले. एक तर मी सेम त्या टाईप पण घेतले आणि हे पण तीच घालायची. तर तेव्हा क्रेज होतं, तेव्हा नवीन मार्केटमध्ये आलेलेही होते. हे लग्नाच्या आधीचा माल आहे हा वाला. आणि जे मोनी रॉय टाईप आहेत ते पण आहे. ते तर मी घेतले, त्यांनी घातलेले पण नाही आहेत, बट हाऊस. हे बघा पण घाल. आणि हे सगळे जसं तुम्हाला आधी पण सांगितलं, वजनाला खूप जास्त हलके आहेत. आणि माझ्यापेक्षा ते आमच्या जुईल्याने म्हणूनच जास्त यूज केलेले आहेत. हे बघा, पुन्हा हे पण आहे रेडवाले. जास्त रेड, ग्रीन आणि ब्लॅकच आहे माझ्याकडे, कारण ड्रेसेस पण त्याच काइंड ऑफ आहेत. हे तर लग्नाच्या आधीचे पण नाहीत, हे माझ्या मावशीच्या लग्नाचे जायचे 2009 सालचे आहेत. याचा हार, कानातली आणि बिंदी होती. याचे मोती थोडे थोडे पडून गेलेत, पण माझ्यातली ती मिडल क्लास बाई ते फेकू नाही शकत. मी म्हणते राहू दे, आठवण आहे, आणि कधीतरी घालते पण. हे पण एक मल्टी कलरवालं आहे, छान दिसतं. मी आता रिसेंटली जेव्हा गौरी गणपतीला गेली होती तेव्हा हे घातलेले होते. जो एक मी मोठा हार दाखवला होता, की जो मी तुम्हाला सांगितलं की मिशोवरनं की ऑनलाईनच घेतलेला होता मी, हे त्याचेही छान आहेत. वेस्टर्नवाले माझ्याकडे कानातले खूप कमी आहेत, म्हणजे फक्त असा जो डबा आहे तो मी भरून ठेवलेला आहे. ते मी सॉर्ट आउट नाही केलेत, कारण ते मी नाहीच घालत. कारण वेस्टर्न म्हटले की त्यावर हे असे पण कानातले जातात.
हे वेस्टर्नमध्ये जातील की ट्रॅडिशनलमध्ये माहीत नाही, बट जेव्हा मी असा अंबाडा टाईप घालते आणि तेव्हा हे कानातले घालते तेव्हा ते मस्त जातात त्याच्यावर. आणि हे माझे नाही आहेत, हे वहिनीचे आहेत, तिला नाही आवडले, तिने मला दिले. ओके, हे एक महागडे कानातले जे मी 350ला घेतले होते, जे मला पटत नव्हतं, बट त्याची क्वालिटी चांगली निघाली आहेत. माझ्याकडे खूप महागाचं असं मला नाही घेवत कानातले, हार चालतात मला. तर हे त्यातले जे माझ्या बर्थडेच्या ड्रेसवर घेतले होते मी, आणि ते मी टिकवून ठेवलेत. म्हणजे मी जेव्हा पण हा बॉक्स खोलते आधी ते कानातले बघते आहे का, कारण असतं मुलींचं ते जे सापडत नाही किंवा जे असं असतं ना हरवू शकतं, त्याच्याकडे लवकर लक्ष जातं. हे लग्न झाल्या तुळशी बागेतून निखिलने मला घेऊन दिलेले होते, तेव्हा माझ्याकडे होती पण ही गुलाबी साडी, म्हणजे आहे अजून पण हे लक्षात राहतात अशा आठवणी. नथ आता खूप प्रकारच्या निघाल्यात वेगवेगळ्या, पण मला अशा मोत्याच्या आवडतात. तर याच 7-8 आहेत आणि काही मोठ्या आहेत, काही छोट्या आहेत, पण मी ह्याच नथ घालू शकते. मी त्या दुसऱ्या डिझायनर नथ काय माहिती का मला ते आवडत नाही. देन ओके, हे रिसेंटली मला वहिनीने आणलं होते कुठून तरी, यातली अजून घातलेली नाही आहेत मी, पण असलेले बरे जवळपास. तर झुमके माझ्याकडे आता एवढेच आहे, आणि एक जसा मी तो ग्रीन दाखवला तसाच हा ब्लॅक कलरमध्ये पण आहे. तर झुमके पण झुमक्यांचा वेगळा पाऊच आहे हे वालं, ज्याच्यात मी झिपलॉक करूनच ठेवते. हे असे सापडायला पण सोपे आणि टिकतात पण छान. तर येस, हे असं काहीचं कलेक्शन आहे माझं, जे मी इथे असं मांडून ठेवलेलं आहे, थोडं ह्या साईडला आहे. तर मी खूप पटपट दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण आधीचा व्हिडिओ होता तो 28 मिनिटाचा झाला होता. तर हा किती मिनिटाचा झाला आहे ते मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण मी ट्राय केलं की पटपट सगळं दाखवता येईल. तसं मला आजच्या व्हिडिओत खूप काही बोलायचं होतं, बट वेळ कमी आपल्याकडे, म्हणून मी अगदी थोडक्यात आवरलंय जसं आहे तसं. सो तुम्हाला माझं कलेक्शन कसं वाटलं ते खाली कमेंटमध्ये सांगा. बऱ्याच जणांना सोन्याचं पण कलेक्शन बघायचं आहे, पण माझ्याकडे सध्या हे आणि हे या व्यतिरिक्त आणि अजून एक कानातल्याचं जोडे या व्यतिरिक्त घरी असं काहीच नाही आहे. आणि सोनं दाखवणं मला तेवढं योग्य पण नाही वाटत ते ऑनलाईन. मी गंठण दाखवलेलं आहे माझं मोठं जे आहे ते, बाकी मी दिवाळीला वगैरे घालेल तर तुम्ही बघालच. तर हे असं काहीचं होतं कलेक्शन. तुम्हाला आवडलं असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा. माझ्या कलेक्शनमध्ये अजून काय असायला हवं ते पण मला सांगा. मोत्याचे दागिने तुमच्या आसपास चांगले मिळत असतील तर मला प्लीज तिथला लिंक द्या किंवा तिथला ॲड्रेस द्या. तर येस, असं काहीचं होतं. तुम्हाला जर आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि येस, मी जो लेन्स कार्डचा व्हिडिओ केला होता माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, त्याला पण तुम्ही भरभरून प्रेम दिलंय, तर त्याच्यासाठी पण थँक्यू सो मच. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हार्ट तो बनता यार आमच्यासाठी. सो तो खाली कमेंटमध्ये नक्की पोस्ट करून जा. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.